लहरी निसर्ग आणि शेतकरी यांच्यामधील संघर्ष काही नवा नाही. वर्षानुवर्ष हा संघर्ष सुरूच आहे. कधी आवर्षण, कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी अशा निसर्गाच्या लहरीपणामुळं पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. यावर्षीही मे महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाचा फटका शेती कामांसहित पिकांना बसलाय. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाची कोल्हापूर जिल्ह्यात संततधार सुरू होती. या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालंय. मुसळधार पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पाणी येऊन दुथडी भरून वाहत आहेत. शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय. उन्हाळी भुईमूग, भात, ज्वारी, मका यासारख्या पिकांचं काढणीअभावी नुकसान झालंय. गेल्या 4 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं आताही उन्हाळी पिकं काढण्याची कामं शेतकरी वर्गामध्ये सुरू आहेत. शेतामध्ये तुंबलेल्या पाण्यातून तसंच चिखलातून पायपीट करत शेतकरी भुईमूग, भात, ज्वारी, मका ही पिकं काढण्यात व्यस्त झालेत. मात्र पावसानं पिकं कुजून त्याला कोंब फुटलेत. त्यामुळं हातातोंडाशी आलेल्या पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. तरीही थोडंफार पीक पदरात पडेल या आशेवर नव्या उमेदीनं शेतकरी शेती कामात मग्न झाल्याचं पाहायला मिळतंय. आता पाऊस थांबला असला तरी या पावसामुळे शेतात अद्यापही पाणी साचल्यानं जमिनीला वापसा आलेला नाही. खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी जमिनीत अगोदर मशागत करणं गरजेचं असतं. पण शेतात पाणी साचलं असल्यानं शेतकऱ्यांना खरीप हंगामाची मशागत करताना अडचणी येत आहेत. शिवारात घात येण्यासाठी किमान 15 दिवस पावसाची उघडीप गरजेची आहे. त्यापूर्वीच मान्सून पावसाळा सुरू झाला तर खरीप हंगाम वाया जातोय की काय अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.